नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं धोरण आहे. 1.60 लाख मान्यताप्राप्त स्टार्टअप मधनं 17.6 लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे. पूर्वी केवळ 4 युनिकॉर्न होते, ते आता 118 युनिकॉर्न झालेले आहेत. पीएम कौशल्य विकास याच्या अंतर्गत 1.6 कोटी युवांचं प्रशिक्षण झालंय. 8 नवीन IIM आणि 7 नवीन IIT सुरू झालेले आहेत. देशातल्या एम्सची संख्या ही तिप्पट झालेली आहे आणि 490 नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीमध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं तर एप्रिल 2020 पासनं 18 ते 28 वयोगटातील 3.45 कोटी युवा यांचे EPFO अकाउंट हे उघडण्यात आलेले आहेत. याचा अर्थ त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे.